नमस्कार मित्रांनो, 22 जूनपासून होणाऱ्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये TCS पॅटर्ननुसार आपण सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. हे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये विचारलेले हे TCSने पाठीमागे झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर TCS पॅटर्ननुसार कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते देखील या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, ड्युरँड कप 2025चे विजेतेपद हे कोणत्या संघाने जिंकले? आता TCS ही करंट अफेअरवरती म्हणजे क्रीडा घडामोडींवरती जे प्रश्न विचारते ते साधारणतः 3 प्रकारे विचारते. एक म्हणजे अशा प्रकारे जर संघ कोणत्या स्पर्धेचा विजेतेपद त्या संघाने पटकावले असेल तर अशा स्वरूपाचा आत्ता जो आपण प्रश्न पाहतोय त्या स्वरूपाचा प्रश्न विचारते. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असतो तो म्हणजे एखादा खेळ असतो आणि त्या खेळाशी संबंधित खेळाडू आपल्याला ओळखायचा असतो किंवा खेळाडूचे नाव दिलेले असते, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते ओळखायचं असतं. आणि तिसरा प्रश्न असतो तिसऱ्या प्रकारचा तो म्हणजे भारत जर एखाद्या स्पर्धेत सहभागी असेल तर भारताने किती पदके जिंकली किंवा भारत कितव्या स्थानावर होता पदक मालिकेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्रीडा चालू घडामोडींची तयारी करताना अशा प्रकारच्या प्रश्नांची जास्त तयारी करायची आहे. तर या प्रश्नामध्ये हा जो ड्युरँड कप आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित. त्यामुळे हा खेळ देखील लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न देखील विचारू शकतात. आणि या ड्युरँड कप 2025चे विजेतेपद जिंकलेले आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी स्पर्धा आहे ड्युरँड कप ही फुटबॉलची स्पर्धा असून ही याच वर्षीची 2025ची ही याची 134वी आवृत्ती होती. मग याचा विजेता कोण होता तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने याचे विजेतेपद पटकावलेले आहे. हे त्यांचे या स्पर्धेचे दुसरे विजेतेपद आहे. तर उपविजेता कोणता होता तर डायमंड हार्बर हा उपविजेता होता. त्यामुळे उपविजेता कोणता होता तो देखील संघ लक्षात ठेवा. कधी कधी परीक्षेमध्ये विजेतेपद कोणी पटकावले याच्याऐवजी उपविजेता कोण होता असा देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न दुसरा, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेचे 30पेक्षा अधिक मतदारसंघ आहेत? प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर लोकसभेचे 30पेक्षा अधिक खासदार पाहिजेत. आणि केरळमध्ये लोकसभेचे खासदार किती आहेत तर ते आहेत 20. आणि राजस्थानमध्ये लोकसभेचे खासदार किती आहेत तर ते आहेत 25. म्हणजे याचे उत्तर काय असेल, A किंवा B यापैकी एकही नाही. आता हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे तर आहे नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटी किंवा ज्याला आपण राज्यघटना म्हणतो. तर त्या टॉपिकवर रिलेटेड प्रश्न आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न TCS नेहमी विचारते. संसदेवर 100% प्रश्न तुम्हाला विचारते. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवा. संसद. आता आपण लोकसभेत 30पेक्षा जास्त जागा कोणकोणत्या राज्यांमध्ये आहेत ती राज्य बघूया. पुढे जर प्रश्न अशाच प्रकारचा आला तर याचे उत्तर तुम्हाला देता येईल किंवा आकडा जरी विचारला तर तुम्हाला राज्य सांगता येईल. तर बिहार या राज्यामध्ये 40 खासदार आहेत. महाराष्ट्र या राज्यात 48 खासदार आहेत. हे पाठच असले पाहिजे, याच्यावर 100% प्रश्न असतो. त्यानंतर तामिळनाडू या राज्यात 39 खासदार आहेत. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 80 खासदार आहेत. आणि या राज्यामध्ये देशात सर्वाधिक खासदार निवडून दिले जातात हे लक्षात ठेवा. यामुळे याच्यावर देखील प्रश्न येतो. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 42 खासदार आहेत. तर यापैकी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे तोंडपाठ असले पाहिजे, याच्यावर प्रश्न असतात. तर याच परीक्षेची तयारी तुमची परफेक्ट होण्यासाठी त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज आणलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये 25पेक्षा जास्त सराव पेपरचा समावेश आहे. त्याचबरोबर 5 फुल लेंथ सराव पेपर्स देखील याच्यामध्ये असणार आहेत. हे पेपर तुम्ही सेक्शनल टायमरसह सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे ज्या प्रकारे परीक्षेमध्ये वातावरण असणार आहे त्याच वातावरणाचा फील तुम्हाला हे पेपर देत असताना होणार आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आणि ते टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजचा 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर इतर जे पेपर्स असणार आहेत ते विषयानुसार असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विषयाची जास्तीत जास्त रिव्हिजन होईल, अतिशय चांगली प्रॅक्टिस होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. सर्वच पदांसाठी ही टेस्ट सिरीज उपयुक्त असणार आहे. त्यातल्या त्यात वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक आणि कनिष्ठ भांडारपाल या पदांसाठी अतिशय उपयुक्त असेल. त्यामुळे ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्याच्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. काही शंका असतील तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. राहिलेल्या कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम सराव करून परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स घेण्यासाठी तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. प्रश्न तिसरा, RBIची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली?
आता परीक्षेमध्ये आपल्याला इकॉनॉमी हा देखील विषय दिलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्था, आणि अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न TCS विचारते. त्यातल्या त्यात RBI ही जी संस्था आहे ती TCSची फेवरेट संस्था आहे, याच्यावरती खूप सारे प्रश्न ती विचारताना दिसते. त्यामुळे RBIची जी स्थापना आहे ती झाली 1 एप्रिल 1935ला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेमध्ये कधी कधी TCS आपल्याला ही जी स्थापना आहे RBIची 1 एप्रिल 1935ची ती कोणत्या कायद्यानुसार झाली असा प्रश्न विचारते. तर याची स्थापना झाली RBI ॲक्ट 1934नुसार. 1934चा जो RBI ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार 1935ला 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. त्याचबरोबर अजून अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की RBIचे राष्ट्रीयकरण नॅशनलायझेशन कधी झाले. तर RBIचे नॅशनलायझेशन झाले 1 जानेवारी 1949ला. आणि कोणत्या कायद्यानुसार. तर RBI ॲक्ट 1948नुसार. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी इथे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते. तर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख हे. त्यामुळे ही दोन्ही नावे, हे दोन्ही गव्हर्नर लक्षात ठेवा. प्रश्न 4, तेलुगू ही भाषा खालीलपैकी कोणत्या भाषा कुळातील आहे. तर हा जो प्रश्न आहे तो इतिहास किंवा भूगोल किंवा चर्चेतील जे मुद्दे असतात त्यांच्याशी रिलेटेड कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. तर अशा प्रकारचा प्रश्न TCS एखाद्या पेपरमध्ये नक्की विचारते. त्यामुळे हा आपण इथे डिटेलमध्ये कव्हर करू, जेणेकरून याच्यावर भविष्यात जर कोणता प्रश्न आला या भाषा कुळांवरती तर त्याचे उत्तर तुम्हाला हमखास देता येईल. तर तेलुगू ही जी भाषा आहे ती भाषा द्रविडियन या भाषा कुळातील आहे. आता आपण भारतातील 2 महत्त्वाचे भाषा समूह बघणार आहोत, जे आहेत द्रविडियन भाषा समूह आणि इंडो आर्यन भाषा समूह. आणि या समूहात कोणकोणत्या भाषा येतात ते पाहणार आहोत. तर द्रविडियन भाषा समूहामधील महत्त्वाच्या भाषा आहेत तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम. म्हणजे दक्षिण भारतातील ज्या भाषा महत्त्वाच्या 4 आहेत त्या भाषा द्रविडियन भाषा समूहात आहेत. आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाषा समूह आहे भारतातील इंडो आर्यन भाषा समूह, जो की उत्तर भारताशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यामधील महत्त्वाच्या भाषा कोणत्या आहेत. तर त्या आहेत हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, सिंधी, आसामी, उर्दू, राजस्थानी, ओरिया, संस्कृत इत्यादी. तर ही संस्कृत आहे ती खूपच जुन्या सुरुवातीची भाषा आहे जी इंडो आर्यन भाषा समूहाची आहे. म्हणजे स्टार्टिंगची लँग्वेज ह्याच्यापासून बाकीच्या मग तयार होत गेल्या असं आपण म्हणू शकतो. आता पुढे जर तुम्हाला प्रश्न आला याच पद्धतीचा तर तो प्रश्न मराठी, हिंदी किंवा संस्कृत या भाषेवर विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. किंवा मग पुन्हा एकदा तेलुगू या भाषेवर प्रश्न विचारला जाईल किंवा या बाकीच्या 3 भाषांवर तमिळ, कन्नड आणि मल्याळमवर विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5, भारतातील निवडणूक प्रचारासाठीच्या आदर्श आचारसंहितेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर तुम्ही प्रश्नांचे स्वरूप जर बघितले असेल आतापर्यंत झालेले तर ते A आणि B असे 2 वाक्य दिलेले आहेत आणि मग 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला की त्या 2 वाक्यांपैकी कोणते वाक्य बरोबर आहे किंवा नाही, किंवा दोन्ही बरोबर आहेत किंवा नाहीत, अशा प्रकारचे. म्हणजे पेपर लेंदी बनवते TCS. त्यामुळे आपण देखील तयारी त्या दृष्टीने करायची आहे. टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आदर्श आचारसंहितेच्या बाबतीत एक वाक्य बघूया. पहिले वाक्य आहे कोणताही पक्ष किंवा उमेदवार निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही प्रार्थना स्थळाचा वापर करू शकत नाही. तर हे बरोबर आहे, असा वापर करण्याची परमिशन नसते. त्यानंतर कोणताही पक्ष किंवा उमेदवार निवडणुकीसाठी सरकारी वाहने, विमान आणि अधिकाऱ्यांचा वापर करू शकत नाही. तर हे देखील दुसरे वाक्य बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर A आणि B दोन्ही बरोबर. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न करंटशी रिलेटेड देखील आहे, कारण आता निवडणुकींचे वातावरण होत गेलेले आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हा प्रश्न राज्यघटना, नागरिकशास्त्र किंवा पॉलिटी या विषयाशी रिलेटेड आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील TCS विचारते. निवडणूक हा जो टॉपिक आहे राज्यघटनेतील, तर हा टॉपिक राज्यघटनेतील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर नेहमी TCS प्रश्न विचारते, मोस्ट फेवरेट टॉपिक आहे. तर आता आपण आचारसंहितेचे नियम बघूया थोडेफार. जर पुढे प्रश्न आला तर याचा तुम्हाला उपयोग होईल. तर आणखीन एक नियम आहे तो म्हणजे विविध धार्मिक, जातीय, भाषीय गटांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देऊ नये. त्यानंतर दुसरा एक आहे तो म्हणजे निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर नवीन अनुदाने, योजना
किंवा प्रकल्प जाहीर करू नयेत. आणि आणखीन एक आहे, जनसंपर्क माध्यमांचा वापर पक्षपातीपणे करू नये. म्हणजे न्यूज मीडिया जर असेल तर त्याचा वापर पक्षपातीपणे करू नये असा. तर हे काही नियम आहेत, याच्यावर देखील भविष्यात प्रश्न येऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा. प्रश्न 6वा, 1857च्या बंडाच्या संदर्भात कोण नानासाहेबांचा सेनापती होता? हा प्रश्न इतिहासाच्या रिलेटेड आहे. आणि 1857चे जे बंड झाले त्या बंडाच्या वेळी नानासाहेबांचा सेनापती होते तात्या टोपे हे. आता TCSच्या दृष्टीने 1857चे बंड हे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. तर आता आपण 1857च्या उठावाचे ठिकाण म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व केले ते पाहणार आहोत. आणि TCSने यापूर्वी देखील या ठिकाणावर आणि त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न विचारलेले आहेत, त्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. तर दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व कोणी केलेले? तर ते जनरल बख्त खान यांनी केलेले. कानपूर येथील नेतृत्व होते नानासाहेब पेशवे यांच्याकडे. लखनौ या ठिकाणाचे नेतृत्व होते बेगम हजरत महल यांच्याकडे. बरेली किंवा रोहिलखंड या भागाचे नेतृत्व खान बहादूर खान हे करत होते. त्यानंतर झाशीचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई या करत होत्या. आणि ग्वाल्हेरचे नेतृत्व तात्या टोपे हे करत होते. तर हे खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल आणि खान बहादूर खा हे जे 3 आहेत ते 3 जण नंतर नेपाळला गेले होते. नेपाळला जाऊन यांनी आश्रय घेतला होता, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील येऊ शकतो की नेपाळला यापैकी कोण गेले होते? तर नानासाहेब पेशवे गेले होते, बेगम हजरत महल गेले होते आणि खान बहादूर खान देखील गेले होते. तर हा देखील प्रश्न आलेला की नानासाहेब पेशवे 1857च्या बंडानंतर कोणत्या राज्यात देशाचा आश्रय घेतला होता? तर त्याचे उत्तर होते नेपाळ. त्यामुळे पुन्हा असा प्रश्न रिपीट होऊ शकतो. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची एक उपनदी आहे? तर झास्कर आणि श्लोक या दोन्ही नद्या सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचे अचूक उत्तर आहे. आता सिंधू नदी ही देखील TCSचा एक महत्त्वाची आवडती नदी आहे. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. अगदी तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, प्रत्येक जी मोठ्या भरत्या झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये सिंधू नदीवर 100% प्रश्न असतात. तर आता मग सिंधू नदीशी रिलेटेड TCSने कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत हे जे सर्व आपण गोष्टी येथे घेणार आहेत ना, त्या TCSने ऑलरेडी विचारलेले आहेत आणि ह्याच रिपीट होत असतात. त्यामुळे एवढे तरी चांगल्या रीतीने करून घ्या. तर सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत महत्त्वाच्या त्या बघूया. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, शुरू, सोन, श्लोक आणि गिलगिट इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत सिंधू नदीच्या उपनद्या. त्यानंतर सिंधू नदी करार जो आहे तो किती साली झाला असा प्रश्न विचारला होता 1-2 वेळे. तर त्याचे उत्तर आहे 1960 साली, हे लक्षात ठेवा. आणि या करारानुसार पाकिस्तानच्या वाट्याला सिंधू, झेलम आणि चेनाब या 3 नद्या गेलेल्या आहेत. तर भारताच्या वाट्याला रावी, बियास आणि सतलज या 3 नद्या आलेल्या आहेत. तर याच्यावर आता पुढे प्रश्न येऊ शकतो, हे अजून विचारलेले नाहीये. त्यानंतर सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती असा देखील प्रश्न येणार. तर त्याचे उत्तर असेल चेनाब ही. त्यानंतर सतलज नदी जी आहे ती सिंधू नदीची दुसरी सर्वात मोठी उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येईल. हे 2 खूप महत्त्वाचे आहेत. आणि आणखीन एक प्रश्न जो 2-3 वेळा विचारलेला आहे सिंधू नदीला, तसेच MPSCने देखील विचारलेला आहे, तो म्हणजे काश्मीरसाठी महत्त्वाची नदी कोणती? तर ते आहे झेलम नदी. तर हे लक्षात ठेवा, याच्यावर पुन्हा रिपीट प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 8वा, प्राणीसृष्टीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते संधिपाद प्राणी संघाचे म्हणजेच फायलम आर्थ्रोपोडा याचे उदाहरण आहे? तर संधिपाद प्राणी संघ हा जो प्राणी संघ आहे प्राणीसृष्टीतील याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे आणि हा विज्ञानाचा प्रश्न आहे. तर विंचू हा जो प्राणी आहे तो संधिपाद प्राणी संघाचे उदाहरण आहे. आणि ऑक्टोपस हा जो प्राणी आहे तो मोलुस्का या प्राणी संघाचे उदाहरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे केवळ A बरोबर, हे लक्षात ठेवा. आता आपण बघूया की संधिपाद प्राणी संघामध्ये कोणकोणते प्राणी येतात. तर याच्यामध्ये खेकडा, कोळी, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी जे प्राणी आहेत हे प्राणी संधिपाद प्राणी संघामध्ये येतात. तर या प्राण्यांवर देखील तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न आलेला परीक्षेमध्ये दिसून येईल. आणि हा जो प्राणी संघ आहे तो प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा प्राणी संघ आहे. त्यामुळे याच्यावर परीक्षेत नक्की प्रश्न विचारले जातात. त्यामुळे याची तयारी चांगली असावी. आणि TCS जे विज्ञानाच्या संदर्भात बऱ्यापैकी प्रश्न विचारते ते प्राणीसृष्टीशी रिलेटेड विचारलेले आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रश्न 9वा,
नाणे बाजाराचा म्हणजेच मनी मार्केटचा कमाल मुदत अवधी किती आहे किंवा टिंबटिंब आहे असा प्रश्न आहे. आता हा प्रश्न देखील इकॉनॉमी या विषयाशी संबंधित आहे. आता आपण या प्रश्नाशी रिलेटेड काही माहिती बघूया की नाणे बाजारात मुदत अवधी 3 प्रकारचे असतात, हे लक्षात घ्या आधी. ते असतात 91 दिवसांचा, 182 दिवसांचा आणि 364 दिवसांचा, असे 3च मुदत अवधी आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर कमाल मुदत अवधी किती आहे, तर कमाल किती आहे 364 दिवस. म्हणजेच याचे उत्तर काय असेल 1 वर्ष. 1 वर्ष म्हणजे 364 दिवस. प्रश्न क्रमांक 10. स्वप्नील कुसळे यांना खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारासाठी 2024चा अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता परीक्षेमध्ये मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे क्रीडा चालू घडामोडी जे आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर हे जे स्वप्नील कुसळे आहेत यांना 2024चा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत तर ते शूटिंग म्हणजे नेमबाजीशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे पुरस्कार आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील व्यक्तीला एखादा जर अशा प्रकारचा पुरस्कार मिळालेला असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तयारी करत असताना पुरस्कारांच्या बाबतीत महाराष्ट्रातील व्यक्ती जर असतील तर त्या खास लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न 11वा. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बौद्ध धर्मीय समुदाय भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब टक्के आहे. आता हा जो प्रश्न आहे ना तो TCSचा मोस्ट फेवरेट प्रश्न आहे. हा प्रश्न तलाठी भरतीला आलाय, वनरक्षक भरतीला आलाय. जेवढ्या परीक्षा आतापर्यंत TCSने गेल्या 6 महिन्यात घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक परीक्षेत हा अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि 2011ची जनगणना ही जी आहे याच्यावर फिक्स प्रश्न असतो एकतरी. त्यामुळे हा टॉपिक 100% करून ठेवायचा आहे चांगला. आणि ठराविक प्रश्न आहे ते तुम्हाला हळूहळू मी सांगेलच की तेवढेच प्रश्न आहेत, त्याच प्रश्नांवर रिपीट प्रश्न असतात. तर आता बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या किती टक्के आहे असा प्रश्न आहे तर ती आहे 0.7% एवढी. आता आपण 2011ची जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार प्रत्येक धर्माचा लोकसंख्येत किती वाटा आहे तो आपण बघूया. तर हिंदू धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे तर आहे 79.8%. मुस्लिम धर्माची लोकसंख्या आहे 14.2%. ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या आहे 2.3%. शीख धर्माची लोकसंख्या आहे 1.7%. बौद्ध धर्माची लोकसंख्या आहे 0.7% आणि जैन धर्माची लोकसंख्या आहे 0.4%. तर हा जे डेटा आहे तो खूप इम्पॉर्टंट डेटा आहे. हा डेटा आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील मी अवेलेबल करून दिलेला आहे आणि प्रश्न याच्यावर येतात, हमखास येतात आणि आपले मार्क आपण सिक्युअर करून ठेवायचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. नोबेल शांतता पुरस्कार 2025 कोणी जिंकला. तर हे जे नोबेल पुरस्कार आहेत त्याच्यावरती नेहमी TCS प्रश्न विचारते. त्याचबरोबर साहित्य अकादमीचे पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार याच्यावरती 100% प्रश्न येतो. त्यामुळे हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते लक्षात ठेवा. तर नोबेल पुरस्कार 2025चा शांततेसाठी कोणाला मिळाला तर तो मिळाला मारिया कोरिना माचादो यांना. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा नोबेल प्राइज आहे तो आहे साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर तो मिळालेला आहे लाझलो क्रान्झाहोरका यांना. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. हे 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत, शांततेचा नोबेल पुरस्कार आणि साहित्याचा नोबेल पुरस्कार. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर हे इतर काही नोबेल पुरस्कार आहेत रसायनशास्त्रातील, शारीरिक व औषधशास्त्रातील, भौतिकशास्त्रातील आणि अर्थशास्त्रातील. ते एकदा वाचून घ्या. शक्यतो तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही. प्रश्न हे फक्त तुम्हाला साहित्यातील आणि शांततेचा नोबेल पुरस्कार याच्यावरतीच मॅक्झिमम विचारले जातात. त्यामुळे ते 2 पाठ करा आणि हे फक्त वाचून घ्या. प्रश्न 13वा. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 हा खालीलपैकी कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे. तर हा देखील प्रश्न आहे तो राज्यघटना आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि TCS राज्यघटनेतील जी कलमे आहेत किंवा मूलभूत हक्क आहेत स्पेशली त्यावर नक्की प्रश्न विचारते. आणि हा प्रश्न देखील यापूर्वी विचारून झालेला आहे त्यामुळे हा रिपीट प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे कलम 14 हे कायद्यापुढे समानता याच्यावर भाष्य करते. आता आपण काही कलमे बघूया की ज्याच्यावर TCSने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. तर कलम 15 आहे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई याबद्दलची माहिती कलम 15 मध्ये आहे. त्यानंतर कलम 16वर प्रश्न आलेला की हे कशाशी रिलेटेड आहे तर कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी याबाबत भाष्य केलेले आहे.
कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करणे याविषयी भाष्य करते. कलम 18 हे किताब नष्ट करणे याविषयी भाष्य करते. कलम 21 हे जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण करण्याविषयी भाष्य करते. हे देखील खूप महत्त्वाचे आहे, हे देखील खूप वेळा विचारलेले आहे. त्यानंतर कलम 21A यामध्ये शिक्षणाचा हक्क नमूद केलेला आहे. तर हा देखील खूप महत्त्वाची कलम आहे. त्याचबरोबर जसजसे आपले व्हिडिओ येत जातील तसतेच तुम्हाला TCSने विचारलेले, त्याचबरोबर पुढे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या कलमांवर ते देखील आपण कव्हर करू. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 14वा, भारताच्या कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे सीखो और कमाओ ही योजना लागू करण्यात आलेली आहे? तर हा प्रश्न आहे तो करंट अफेअर या टॉपिकवर रिलेटेड आहे किंवा या विषयाचा आहे आणि या विषयातील योजना या टॉपिकवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हा टॉपिक देखील खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर देखील प्रश्न येतात. तर सीखो और कमाओ ही जी योजना आहे ही योजना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाने केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केलेली आणि ही जी योजना आहे ती 2013 सालची योजना आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी जो वयोगट आहे त्या वयोगटाची अट होती 14 ते 35 या वर्षातील जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती आणि ही योजना महाराष्ट्रातील कमवा आणि शिका या योजनेप्रमाणेच आहे, लक्षात ठेवा. प्रश्न 15वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातल्या खालीलपैकी कोणत्या राज्यातील शहरी भागाचे लिंग गुणोत्तर 1000पेक्षा अधिक होते? तर शहरी भागाचे लिंग गुणोत्तर विचारलेले आहे जे 1000पेक्षा अधिक होते खालील पर्यायांमधून. तर मणिपूरचे लिंग गुणोत्तर 1000पेक्षा अधिक होते शहरी भागातले आणि ते मला वाटते जवळपास 1026 असा काहीतरी आकडा आहे. तर एवढे लिंग गुणोत्तर होते त्यांचे शहरी भागाचे, फक्त हे ते शहरी भागाचे हा स्पेशली मेन्शन केलेला आहे. आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे 2011ची जनगणना हा फेवरेट टॉपिक आहे. 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न पेपरमध्ये असतात. तलाठी भरतीत होते, वनरक्षक भरतीत होते, PWDला होते, WRDला पण काही प्रश्न होते. त्यामुळे आता तुम्हाला येण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे हा टॉपिक स्किप करायचा नाही कधीच TCS वाल्यांनी. तर आपण आता भारताची लिंग गुणोत्तर व त्याच्याशी रिलेटेड थोडी माहिती बघूया की ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. तर भारताची लिंग गुणोत्तर किती आहे असा प्रश्न विचारलेला, त्याचे उत्तर होते 943 एवढे, हे लक्षात घ्या. त्यानंतर भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे केरळ. हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. ते किती आहे? तर 1084. याच्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर फक्त 2 राज्य आहेत ज्यांच्यामध्ये 1000च्या वर लिंग गुणोत्तर आहे. दुसरे राज्य आहे पुदुच्चेरी किंवा हा केंद्रशासित प्रदेश आहे असं म्हणू शकता आणि ते आहे 1037 एवढे. त्यामुळे केरळ हे राज्य आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश, लक्षात ठेवा. तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचे आहे किंवा कोणाचे आहे? तर ते आहे दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाचे, फक्त 618 एवढे लिंग गुणोत्तर आहे. आता जर फक्त राज्यांशी रिलेटेड प्रश्न आला राज्यांच्या बाबतीत फक्त, तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात येते? तर ते येते हरियाणा या राज्यामध्ये. त्यामुळे प्रश्न कसा आहे लक्षात घ्या, पर्याय काय आहेत ते लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमचे उत्तर ठरवा. प्रश्न 16वा, हेनरी डिरोजिओ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित होते? तर हेनरी डिरोजिओ हे यंग बंगाल मुवमेंट किंवा यंग बंगाल चळवळ जी आहे त्याच्याशी रिलेटेड होते, त्याचे नेतृत्व करत होते आणि हा इतिहासाशी रिलेटेड प्रश्न आहे. हेनरी डिरोजिओ यांच्यावर अजून एक येण्यासारखा प्रश्न, खूप महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे ते आधुनिक भारतातील पहिले राष्ट्रवादी कवी म्हणून ओळखले जातात. तर हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की आधुनिक भारतातील पहिले राष्ट्रवादी कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचे उत्तर असेल हेनरी डिरोजिओ हे, ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हे हिंदू कॉलेज जे होते कोलकात्याला तर त्याचे सहाय्यक मुख्याध्यापक म्हणून ते कार्य करत होते. त्यानंतर प्रश्न 17वा, ताराबाई शिंदे यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य आहेत? तर आता 2 वाक्य दिलेले आहेत, एक वाक्य आपण बघूया. हा देखील इतिहासावर प्रश्न आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील सामाजिक भेदांवर टीका करणारे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले होते. तर हे वाक्य बरोबर आहे. स्त्री पुरुष तुलना हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे, त्याच्यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर हे ताराबाई शिंदे यांनीच लिहिलेले आहे. त्यानंतर पतीच्या नातेवाईकांकडून वाईट वागणूक मिळाल्यानंतर विधवांना आश्रय देण्यासाठी त्यांनी पुण्यात विधवा गृहाची स्थापना केली. तर याचे काही पुरावे मिळत नाहीत, त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 म्हणजे केवळ ए हे याचे अचूक उत्तर असेल. आणि हे जे पुस्तक आहे ती किती साली लिहिलेले त्यांनी? तर ते पुस्तक त्यांनी 1882 साली लिहिलेले. आणि ताराबाई शिंदे ह्या कोणत्या समाजाशी संबंधित होत्या असा देखील प्रश्न तुम्हाला येईल.
तर त्याचे उत्तर असेल सत्यशोधक समाज. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर परीक्षेत 30 अशा प्रकारे जे महत्त्वाचे पुस्तक आहेत चर्चेतील आणि त्याचे लेखक याच्यावरती प्रश्न विचारते. त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे चालू घडामोडींमधील हे एक महत्त्वाचे पुस्तक होते चर्चेतले, ते आहे हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड आणि याचे लेखक होते प्रेम प्रकाशे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर हा देखील एक चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे. 72वी जी राष्ट्रीय नॅशनल लेवलची व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकवलेले आहे? तर ते जिंकले रेल्वेच्या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. ही राष्ट्रीय लेवलची महत्त्वाची स्पर्धा आहे कारण याचे उद्घाटन हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले. त्यामुळे याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. तर याचे आयोजन कोठे करण्यात आलेले? तर उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले. मग पुरुष गटाचा विजेता कोण होता? तर तो होता रेल्वेचा संघ आणि महिला गटाचा विजेता कोण होता? तर तो होता केरळचा संघ. तर हे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 20, मोढेरा नृत्य महोत्सवाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे किंवा विधाने सत्य आहेत? तर मोढेरा हा नृत्य महोत्सव जो आहे त्याच्या संबंधित 2 वाक्य दिलेले आहेत. त्याआधी आपण बघूया की भारतीय शास्त्रीय नृत्यांचा महोत्सव साजरा करण्यासाठी हा महोत्सव राज्याचा सांस्कृतिक विभाग पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने आयोजित करतो. तर हे मोढेरा जे आहे ना, याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे बरेच प्रश्न आलेले आहेत आणि येथे सूर्य मंदिर आहे मोढेराला, हे लक्षात ठेवा. याच्यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. आणि हे जे सूर्य मंदिर आहे ना, ते भीमदेव प्रथम यांनी बांधलेले आहेत. तर या दोन्हीवर प्रश्न आलेले आहेत. सूर्य मंदिरावर देखील आलेला आहे, भीमदेव प्रथमवर देखील आलेला आहे. आणि हे कुठे आहे? तर हे आहे गुजरातमध्ये. तर हे देखील लक्षात घ्या. या तिन्ही ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर कोणत्या नदीच्या काठी हे देखील प्रश्न आलेला आहे, ते तुम्ही मला सांगा. त्यानंतर दुसरा वाक्य काय आहे? तर हा उत्सव दरवर्षी मार्चच्या 2ऱ्या आठवड्यात मोढेरा या सुवर्ण मंदिरात होतो. तर या 2 वाक्यापैकी पहिले वाक्य बरोबर आहे, पहिले विधान बरोबर आहे. मात्र दुसऱ्या विधानामध्ये एक चूक आहे, ती म्हणजे हा मार्चमध्ये होत नाही दरवर्षी, तर हा होतो जानेवारी महिन्यात. आणि हा 2ऱ्या आठवड्यामध्ये न होता हा होतो 3ऱ्या आठवड्यात, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे खूप परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ ए हे. आणि हे प्रकारचे प्रश्न जे आहेत ना, ते करंट अफेअरमध्येच येतात किंवा सांस्कृतिक विषय जे असतात त्या अनुषंगाने कल्चरच्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न असतात, पण हे रिपिटेटिव्ह प्रश्न असतात. नवीन काय नसतं, एकच टॉपिक आहे. याच टॉपिकवर बऱ्याच वेळा आता तुम्ही पाहताय मोढेरावरच 1, 2, 3, आजचा हा 4था प्रश्न, कोणत्या नदीवर 5वा प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न ते तयार करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21, टिंबटिंब ही एक सपाट भूमी जुन्या स्फटिकासारख्या अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी तयार झालेली आहे. तर हा प्रश्न जो आहे तो हा भूगोलावरती विचारलेला आहे आणि हा देखील आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला घटक आहे. आणि भूगोलावरचे जे प्रश्न असतात ते अशा प्रकारचे जे येतात, त्यामध्ये प्राकृतिक जी वैशिष्ट्ये असतात भारतातील, त्या प्राकृतिक वैशिष्ट्यांवर प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त असतो. तर सपाट भूमी कुठे असते? तर ती मैदानांवर आणि पठारावर असते. मात्र मैदानी जे असतात उत्तरेतील असतील किंवा समुद्रतटीय मैदानी जे असतात ती गाळाने बनलेली असतात. समुद्रतटीय मैदानी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे आहेत किंवा समुद्राच्या कडेला असलेल्या त्या घर्षणामुळे तयार झालेल्या ह्याच्यामुळे आहेत, रेतीमुळे. उत्तरेकडील मैदानी आहेत ती देखील गाळाचीच मैदानी आहेत. मात्र ही मैदानी गंगा नदी किंवा तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळांमुळे आहेत. आणि द्विकल्पीय पठार हे जे आहे ते मात्र लावारस बाहेर आल्यामुळे त्याच्यापासून तो थंड होऊन बनलेले आहेत. आणि ही जे पठारे आहेत ते मग अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यांनी तयार झालेले आहेत. त्यामुळे याचे उत्तर जे आहे ते द्विकल्पीय पठार हे आहे. त्यानंतर प्रश्न 22, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून कोण काम करतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून भारताचे उपराष्ट्रपती काम करत असतात, हे लक्षात घ्या. आणि हा प्रश्न देखील जो आहे तो आहे राज्यघटना या टॉपिकवरचा.
आता उपराष्ट्रपती पदावर TCSने विचारलेले काही प्रश्न बघूया. याचे कलम विचारले जाते. याचे कलम कोणते आहे तर कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पद याची तरतूद केलेली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती पद आहे जे भारताचे ते कोणावर अवलंबून आहे, म्हणजे कोणत्या देशाकडून घेतलेले आहे तर हे अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती पद आहे त्याच्यावरून घेतलेले आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. या दोन गोष्टींवर प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींवर देखील प्रश्न विचारले जातात, पंतप्रधानांवर प्रश्न विचारले जातात, राज्यपालावर प्रश्न विचारले जातात. हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्यावर TCS नेहमी प्रश्न विचारते. हे 3-4 टॉपिक चांगले करून ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 23वा. सरहुल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर सरहुल हा सण आहे झारखंड या राज्याशी संबंधित. येथील हा एक फेमस सण आहे. आता TCS अशा प्रकारचे प्रश्न 3 टॉपिकवर विचारते राज्यांशी संबंधित. तर ते 3 टॉपिक कोणते तर राज्य आणि तेथील प्रसिद्ध सण, त्यानंतर राज्य आणि तेथील प्रसिद्ध नृत्य प्रकार आणि राज्य व तेथील प्रसिद्ध संगीत प्रकार. यापैकी नृत्य प्रकार आणि संगीत प्रकारावरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्हाला तेथून भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि लवकरच मी राज्य आणि महत्त्वाचे सण याच्यावरची PDF देखील अवेलेबल करून देईल. आणि या 3च टॉपिकवर TCS नेहमी प्रश्न विचारत असते आणि सेम पॅटर्नचे प्रश्न असतात. त्यामुळे त्या 3 PDF जर केल्या तर त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. त्यानंतर प्रश्न 24वा. भारतात शस्त्रास्त्र कायदा म्हणजेच आर्म्स ॲक्ट कोणत्या वर्षी मंजूर झाला तर हा प्रश्न इतिहासाचा आहे. आणि शस्त्रास्त्र कायदा जो मंजूर झाला ते वर्ष होते 1878 हे. आणि 1878 साली हा कायदा कोणी मंजूर केला असा प्रश्न पुढे येऊ शकतो. तर हा कायदा मंजूर केला लॉर्ड लिटन याने. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असू शकतो. त्याचबरोबर असा देखील प्रश्न येऊ शकतो की 1878 सालचा जो आर्म्स ॲक्ट आहे किंवा शस्त्रास्त्र कायदा आहे तो रद्द कोणी केला तर हा कायदा रद्द केला लॉर्ड रिपन याने. कधी तर 1882 साली. तर हे 2-3 प्रश्न यामध्ये तयार होतात. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न 25वा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या म्हणजेच PMSBY याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत तर हा प्रश्न जो आहे तो प्रश्न तुमचा करंट अफेअर या टॉपिकवर विचारलेला आहे. आणि करंट अफेअरमधील योजना या टॉपिकवर आहे. आणि याच प्रश्नपत्रिकेत योजनेवरचा हा दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे योजना हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. PM या नावाने ज्या योजना चालू होत आहेत त्या प्रत्येक योजनेवर TCS प्रश्न विचारते. त्यामुळे PM या नावाने ज्या ज्या योजना चालू झालेल्या आहेत त्या सर्व योजनांची तयारी करून ठेवा. त्या कधी चालू झाल्या, त्याचा उद्देश काय आहे, ह्या 2 गोष्टी तरी फिक्स तयार ठेवा. त्याचबरोबर त्यांचा फुल फॉर्म काय आहे, अशा प्रकारचा शॉर्ट फॉर्म दिला जातो व फुल फॉर्म विचारला जातो. त्यामुळे या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. तर या योजनेविषयी दिलेली वाक्य बघूया. ही योजना 1870 या वयोगटातील लोकांसाठी आहे. तर हे बरोबर आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि पूर्ण अपंगत्वासाठी म्हणजे या 2 गोष्टींसाठी 2 लाख रुपये इतके जोखीम संरक्षण आहे. तर हे देखील बरोबर आहे. आणि 1 लाख रुपये इतके आंशिक अपंगत्वासाठी मिळतात. तर हो, हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 याचे अचूक उत्तर आहे. तर अशा ज्या काही योजना आहेत त्या TCSच्या फेवरेट योजना असतात. त्यामुळे याच्यावरती थोडीशी डीप जाऊन देखील प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना थोडीशी डिटेलमध्ये बघूया. याची सुरुवात कधी झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याची सुरुवात झाली 9 मे 2015ला. कोठून सुरुवात केली किंवा कोठून लॉन्च केली तर कोलकाता या ठिकाणावरून. मग याचा लक्ष्य गट कोणता आहे? ज्या नागरिकांनी अपघात विमा नोंदवलेला नाही असे सर्व नागरिक याच्यासाठी पात्र आहेत. मग याच्यासाठी वयोगट कोणता आहे तर 18 वर्षे ते 70 वर्षे वयोगट याच्यासाठी पात्र असेल. आणि याचा वार्षिक हप्ता किती आहे तर वार्षिकी 20 रुपये म्हणजे 20 रुपये प्रत्येक वर्षाला या प्रकारे याचा हप्ता आहे. त्यामुळे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मोस्ट करून ते या योजनेची सुरुवात कधी झाली याच्यावरती पुढचा प्रश्न ते विचारू शकतात. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले काही प्रश्न बघितलेले आहेत. हे सर्व प्रश्न TCSने पाठीमागे झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत.
आता परीक्षेसाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत, त्यामुळे TCS पॅटर्ननुसार TCSचे जे फेवरेट टॉपिक आहेत त्याची चांगली रिव्हिजन करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. त्याचा तुम्हाला 100% फायदा परीक्षेमध्ये झालेला दिसेल. त्यासाठी आपली ही ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आहे, ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये 25पेक्षा जास्त टेस्ट पेपरचा समावेश आहे. त्याचा देखील फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला दिसेल. त्याचबरोबर सेक्शनल टायमर देखील आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी टाईम मॅनेजमेंट करताना देखील याची तुम्हाला मदत होईल. या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.